स्तोत्रसहिता 146 आपण आळीपाळीने वाचूया. परमेश्वराच्या न्यायी कृत्या स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करी. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, भुकेलांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपरांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडवाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो, हे सियोने तुझा देव परमेश्वर करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. आमीन. वाचलेली वचनं देव आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगानुयुग असो. आमीन. यावेळेस जुन्या करारातून यशायाचा ग्रंथ 6वा अध्याय 1 ते 8 वचन आपण वाचूया. पान क्रमांक 826. यशायाचा 6वा अध्याय 1 ते 8. जुन्या करारामधून यशाया संदेष्टा याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचनं आपण वाचू. पान क्रमांक 826. यशायाला झालेलं दर्शन व आणि पाचारण. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेला मी पाहिले. त्याच्या जाग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोन्ही तो आपले तोंड झाकी, दोन्ही आपले पाय झाकी व दोन्ही उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करण्याच्या यावानीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझ्या आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओटांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओटांचा लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाची राज ह्याच मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफ दूत विधीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओटास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओटात झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापांचे प्रायश्चित झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू. वाचलेले सर्व वचने प्रभू आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 10 ते 20 आपल्यासाठी मोरेस वाचेल. आपण नवीन करारातून रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 10 ते 20 ही वचनं आपण ऐकूयात. मनुष्य प्राणी पापी आहे, नीतिमान कोणीही नाही. शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे, त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कटुपणाने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरिता उतावळे झाले आहेत. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहे. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे. म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे
पापाची जाणीव होते. शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि, ती सदा पाळाया. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो म्हणजे येशू डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जे आत्मेने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदिष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस असे आम्ही त्याकडे याचना करतो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, गेल्या बुधवारी आम्ही आव्हान केल्याप्रमाणे मंडळीतील काही तरुण चर्चमध्ये जमले आणि या तरुणांनी मिळून जे संपूर्ण जे चर्च आहे ते संपूर्ण साफसूफ केलं, त्याची शुद्धता केली. तरुण फार उत्साहाने आले, हिरारेने आले आणि जे संपूर्ण तिन्ही मजले आपले आहेत, वरचा मजला आहे, इथला आहे, खालचा आहे, जे सर्व अडगळ होती, जे टाकाऊ वस्तू होत्या, जे धूळखात पडलेल्या गोष्टी होत्या, ते सर्व जे अस्वच्छता या ठिकाणी होती ते संपूर्ण स्वच्छ केलं. भरपूरचा असा मोठा कचरा बाहेर काढून संपूर्ण चर्च आपलं शुद्ध केलं आणि एक फार मोठी गोष्ट आपल्या चर्चमध्ये घडली. आणि हेच घडत असताना मनात थोडासा विचार आला आणि तो विचार असा आहे की ह्या पवित्र मंदिराची शुद्धता आम्ही केली खरी, परंतु पवित्र मंदिरामध्ये येणारे जे आम्ही विश्वासणारे आहोत ते आमचं शरीर जे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे त्याची शुद्धता आम्ही करतो का? पवित्र मंदिर तर शुद्ध केलं, स्वच्छ केलं, घाण कचरा काढून टाकला, अशुद्धता दूर केली, परंतु आमचं शरीर जे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ज्याच्यामध्ये तो वास करतो, आमच्या शरीराची शुद्धता याचं गांभीर्य आम्हाला आहे का? ते शरीर आम्ही शुद्ध करतो का? हा एक विचार मनात आला आणि म्हणून आज आपला जो संदेश आहे त्याचा विषय म्हणजे मनुष्याची अशुद्धता आणि देवाची पवित्रता. मनुष्याची अशुद्धता आणि देवाची पवित्रता. आमचा देव पवित्र आहे आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडे बघतो, हा देव जर पवित्र आहे तर आम्ही सुद्धा पवित्र असावं ही त्याची इच्छा आहे. पेत्र त्याच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये म्हणतो, परमेश्वर म्हणतो तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आमचा देव पवित्र आहे. पवित्र या शब्दाचा अर्थ जर तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहिला तर काल मी सहज डिक्शनरीकडून पाहिली आणि होली म्हणजे ॲब्सोल्यूट प्युरिटी,
पवित्रता म्हणजे पूर्ण शुद्धता, सर्वांगीण शुद्धता, याचा अर्थ पवित्र. आमचा देव पवित्र आहे म्हणजे तो सर्वांगीण शुद्ध आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देव प्रकाश आहे, त्याच्यामध्ये मुळीच अंधकार नाही. ज्या देवामध्ये मुळीच अशुद्धता नाही, कुठली डाग सुरकुती धब्बा नाही, असा शुद्ध आमचा देव आहे, पवित्र आहे. आणि तसंच आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये कुठली अशुद्धता नसलेलं, कुठली डाग किंवा सुरकुती नसलेलं पवित्र जीवन जगावं, शुद्ध जीवन जगावं, ही परमेश्वराची आमच्याबद्दलची अपेक्षा आहे. मग प्रश्न असा आहे, आमच्या शरीराची शुद्धता आम्ही करतो का? आत्तापर्यंत अनेक कारणांनी अशुद्ध असलेलं आमचं शरीर, आचार विचार आणि उच्चार यांनी पापभ्रष्ट झालेलं, पापाचा मळ असलेलं आमचा हा पाप मल आम्ही बाजूला काढत आहोत का? आमच्या शरीराची शुद्धता आम्ही करतो का? आणि अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येईल, मनातून वाटतं खरं, परंतु प्रत्यक्षात ते अंमलात आणू शकत नाही. कारण पापामध्ये राहण्याची इतकी सवय आम्हाला झालेली आहे, ते पापाचं सुख उपभोगण्यासाठी आमचं शरीर शुद्ध होण्यासाठी तयार नसतं. ज्या ज्या वेळेस आमच्याकडून पाप होतं, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी, हे पाप करत असताना आम्हाला एक वेगळंच सुख मिळत असतं. पापात सुख आहे, परंतु ते क्षणिक आहे. आणि ते सुख उपभोगण्यासाठी आम्हाला स्वार्थ त्याग करायला नको, आम्हाला कष्ट पडायला नको, परिश्रम घ्यायला नकोत. आणि म्हणून आम्ही या पापाच्या सुखात लोळवतो आणि आमचं शरीर तसंच अशुद्ध, घाण, पापमल असलेला तसंच आमचं राहून जातं. ही आजची ख्रिस्ती समाजाची शोकांतिका आहे. त्याकडे आज आपण थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये असे काही देवाचे सेवक आहेत, जरी ते संदेष्टे होते, देवाचे सेवक होते, परंतु ज्या क्षणी त्यांनी परमेश्वराला पाहिलं, त्याचं ते पवित्र रूप, त्याचं पावित्र्य, मांगल्य याचं दर्शन त्यांनी घेतलं, त्यावेळेस आपण किती अशुद्ध आहोत याची जाणीव त्यांना परोपरी झाली. त्यातला एक सेवक म्हणजे हबक्कूक संदेष्टा. तत्कालीन इस्रायल जगतामध्ये, इस्रायल देशामध्ये हबक्कूकच्या वेळेस संपूर्ण इस्रायल देश मार्गभ्रष्ट झालेला होता. इस्रायल लोक वानमार्गाला लागले होते. मूर्तीपूजा आणि जारकर्म असे भयानक पातक करून देवापासून दूर गेलेले लोक. त्यावेळेस हा हबक्कूक संदेष्टा, यरुशलेमची वेस आहे, त्याच्याजवळ एक मोठा बुरुज आहे. ह्या बुरुजाचं काम म्हणजे त्याच्यावर जाऊन येणाऱ्या शत्रूंची टेहाळणी करणं, कारण सर्व त्या ठिकाणी एरिया, तो मार्ग त्या ठिकाणी दिसत असत. असंच हबक्कूक संदेष्टा उंच त्या बुरुजावर गेला आणि त्या बुरुजातून संपूर्ण यरुशलेम शहर त्याला दिसत आहे आणि त्याच्याकडे बघून तो उद्गार काढतो. हबक्कूक संदेष्टा परमेश्वराला आरोळी मारत आहे. तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू माझं ऐकत नाहीस. जुलूम चालला आहे, मी ओरडून सांगतो, पण तू आमची सुटका करत नाहीस. मला अधर्म का पाहायला लावतोस? मला विपत्ती का दाखवतोस? दुष्टांनी धार्मिकाला घेरलेला आहे, कायद्याचा अंमल ढिला होत चाललेला आहे, न्याय विपरीत होत आहे. होय, तो पाहतो संपूर्ण इस्रायल राष्ट्रामध्ये अन्याय, अत्याचार, अनीती सर्व बोकाळलेले आहे. त्यावेळेस परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त होतं आणि तो हबक्कूक संदेष्टा म्हणतो, ज्या क्षणी मला परमेश्वराची वाणी ऐकू आली, तो म्हणतो, माझं काळीज थरथरलं, माझे ओठ कापले, माझे हाडं सडू लागले, माझे पाय लटपटू लागले. प्रियानो, ज्या वेळेस एक अशुद्ध मनुष्य पवित्र शुद्ध देवाच्या संपर्कात येतो, त्याचं काळीज थरथरू लागतं, त्याचे ओठ कापू लागतात, हाडं सडून त्याचे पाय लटपटू लागतात. ही आमची अशुद्धतेची त्या ठिकाणी जाणीव आपल्याला होती. ज्यावेळेस तुम्ही खरोखर त्या परमेश्वराचं दर्शन घ्याल, पवित्र वचन वाचून किंवा संदेश ऐकून त्या परमेश्वराचं पावित्र्य, त्याचं मांगल्य, त्याचं पवित्रता ज्यावेळेस तुम्हाला समजेल, तुमचं काळीज थरथरू लागेल. होय, ओठ कापतील, पाय लटपटू लागतील, कारण तो असा पवित्र देव आहे, परिपूर्ण शुद्ध आहे. आमची अशुद्धता आपण काढून टाकूयात. देवाचा सेवक योब, ह्या योबाविषयी तर काय म्हटलं आहे? हा योब सात्विक,
सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असा हा देवभीरू होता. आमच्यातील किती लोक अशा प्रकारचे आहेत? तो दररोज आपल्या मुलांच्या संख्येइतके पाप अर्पण देवाला करत होता, अशा प्रकारचा सात्विक सरळ मनुष्य. परंतु सैतानाने त्याची परीक्षा पाहिली. एका क्षणात त्याचे सर्व गुरढोरं नष्ट झाले. त्याचे 10 मुलं मरण पावले आणि इयोब स्वतः डोकापासून नखाशिकापर्यंत गळव्यांनी भरून राखेत बसून तो खापरीने अंग खाजवू लागले. इतकी दैन्यावस्था आल्यावर इयोब परमेश्वराला जणू काय एक जाब विचारत आहे, उलट प्रश्न करत आहे. तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी सात्विक सरळ तुला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणार आहे, मग माझ्यावर हे संकट का? का तू माझ्यावर अरिष्ट आणलंस? मी धार्मिक आहे, तुला भिवून वागतो, तरी अरिष्ट माझ्यावर का आणलंस? जवळजवळ 10 ते 12 अध्याय तो परमेश्वराला उलट प्रश्न विचारत आहे. आणि मग शेवटी म्हटलंय, मग परमेश्वराने त्याला असे काय प्रश्न विचारले, असे काय रहस्य गूढ आणि गुपित त्या इयोबाला प्रगट केले. त्यावेळेस इयोब शेवटी काय म्हणतो? इयोब म्हणतो, आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहिलं आहे. मी आता माघार घेतो आणि मी धूळ राखेत जाऊन शोक करतो. मी तर पामर आहे, मी परमेश्वराला काय उत्तर देऊ? मी आपला हात माझ्या तोंडावर ठेवत आहे. ज्यावेळेस एक अशुद्ध मनुष्य त्या शुद्ध देवाचं दर्शन घेतो, तो म्हणतो, मी पुढं काहीच बोलू शकत नाही, मी आपला हात माझ्या तोंडावर ठेवतो, मी आता गप्प राहतो, कारण तो किती पवित्र आहे याची जाणीव मला झालेली आहे. मी किती पापी आणि अशुद्ध आहे हे मला कळालेलं आहे. ही प्रक्रिया होती, प्रतिक्रिया होती एखादा अशुद्ध मनुष्य ज्यावेळेस शुद्ध देवाच्या संपर्कात येतो. इतका आमचा देव पवित्र आहे आणि तितकंच पवित्र, सर्वांग परिपूर्ण शुद्ध आम्ही असावं, ही त्याची आमच्याबद्दलची इच्छा आणि अपेक्षा आहे. आज आमच्या अशुद्धतेपासून आम्ही दूर जाणार आहोत का? देवाचा महान सेवक मोशे, ज्याच्याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, त्याच्यासारख्या परिचयाचा दुसरा कुठला संदेष्टा आत्तापर्यंत दिसायला झाला नाही की जो देवाशी समोरासमोर बोलत असे. देवाबरोबर समोरासमोर बोलणारा मोशे, याच्याविषयी परमेश्वर मोशेला म्हटला, माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे, मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो. तेव्हा मोशे त्याला म्हटला, हे परमेश्वरा, कृपा करून तुझं तेज तू मला दाखव. त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हटला? मोशे, माझं मुख तुला पाहू शकणार नाही, माझं मुख तुला पाहता येणार नाही, कारण माझं मुख पाहिल्यावर कोणीच मनुष्य जिवंत राहू शकत नाही. आमचा देव इतका पवित्र आहे की तो म्हणतो, माझं मुख जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही, तुम्ही मरणार. इतका पावित्र्याने भरलेला आमचा परमेश्वर आहे. आणि तो म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसाच तुम्ही प्रत्येक जण पवित्र व्हा. आणि हीच चित्र आपल्याला योहाना बाबतीत दिसत आहे. ज्यावेळेस योहानाला प्रगटीकरण झालं, तो म्हणतो, स्वर्ग माझ्या पुढे उघडला गेला आणि मी काय पाहिलं? तो म्हणतो, मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक मला दिसला. पहा, पुनरुत्थित ख्रिस्ताचं चित्र त्याला दिसत आहे. पुनरुत्थित ख्रिस्त त्याला स्वर्गामध्ये दिसला. तो कसा आहे? योहान म्हणतो, मी पाहिलं तेव्हा त्याने पायघोळ झगा परिधान केलेला होता, त्याच्या कमरेला सोन्याचा पट्टा होता, त्याचे डोके व केस बर्फासारखे शुभ्र पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याचे पाय भट्टीतून निघालेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते, त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी, धबधब्यांसारखी मोठी वाणी त्याची होती, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार बाहेर पडते, त्याची मुद्रा परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. मी त्याला पाहिलं तेव्हा मेल्यासारखा मी त्याच्या पायाजवळ पडलो. एखादा योहानासारखा मनुष्य जो तत्कालीन जगतामध्ये किती पवित्र होता, पण तो म्हणतो, ज्यावेळेस मी त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलं, मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. आज आमची अशी स्थिती आहे का? आमच्या अशुद्धतेची जाणीव आम्हाला होत आहे का? आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परंतु आज
देवाचा एक वेगळा आगळा वेगळा संदेष्टा यशाया याच्याकडे आपण पाहणार आहोत. त्यांनी ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या परमेश्वराला पाहिलं, त्याचं ते भयंकर रूप, त्याची भव्यता, त्याचं अगम्य रूप पाहिलं, त्यावेळेस यशायाचं काय झालं याच्याकडे आज आपण थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. हा जो यशाया आहे तो देखील ज्यावेळेस संदिष्ट झाला त्यावेळेस इस्रायल राष्ट्र हे देवापासून बहकलेलं, मार्गभ्रष्ट झालेलं होतं. त्यावेळेस देखील इस्रायलामध्ये अनिती, अत्याचार, जारकर्म, मूर्तीपूजा ही बोकाळलेली होती. आणि मग यशाया हा देवाचा संदेष्टा असल्या कारणाने इस्रायल लोकांना तो पाहतो आणि त्यांच्या तोंडावर त्यांचा धिक्कार तो करतो. प्रत्येकाचा दोष पाहून त्यांचे दोष त्यांना दाखवत आहे. आणि म्हणून घरी गेल्यावर यशायाचा 5वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी त्यांनी अनेक लोकांचे दोष दाखवलेले आहेत. यशाया त्या इस्रायल लोकांकडे पाहतो आणि काय म्हणतो? तो म्हणतो, जो कोणी घराला घर आणि शेताला शेत लागून पेरतो, जो कोणी जागा सोडत नाही, आपल्या शेजाऱ्याचं अतिक्रमण करतो, त्याच्यावर अन्याय करतो आणि स्वार करतो, त्याचा धिक्कार असो. काही लोक स्वार्थी हेतूने घराला घर आणि शेताला शेत लागून पेरतात, जागा सोडत नाही, तो म्हणतो त्यांचा धिक्कार असो. मग तो दुसरीकडे पाहतो, जो कोणी पहाटेच उठून मद्यप्राशन करतो आणि दिवसभर नव्हे रात्री उशिरापर्यंत जो द्राक्षारसाने धुंद होतो, त्याचा धिक्कार असो. जे दारूबाज आहे त्यांचा धिक्कार असो, असं तो म्हणत आहे. मग तो पाहतो दुसरीकडं, जो कोणी दुष्ट्याच्या दोऱ्याने दुष्कर्म करणारा, त्याचा धिक्कार असो. जे दुष्ट आहेत, दुष्कर्मी आहेत, तुमचा धिक्कार असो, असं तो म्हणत आहे. मग त्या ठिकाणी पाहतो, जो कोणी वाईटाला बरं आणि बऱ्याला वाईट म्हणतो, त्याचा धिक्कार असो. देव तुमचा न्याय करेल, देवाचा क्रोध तुमच्यावर येईल, कारण तुम्ही वाईटाला बरं आणि बऱ्याला वाईट म्हणता. मग तो एका ठिकाणी पाहतो, म्हणतो, जो कोणी लाच घेणाऱ्याला चांगलं म्हणतो, त्याची वाखाणणी करतो, त्याचा धिक्कार असो. अशा प्रकारे अनेक लोकांचा धिक्कार तो करत आहे. जो कोणी लाचखोर आहे तुमचा धिक्कार असो, जो कोणी वाईटाला बरं म्हणतो त्याचा धिक्कार असो, जो कोणी स्वार्थी आहे त्याचा धिक्कार असो. हे म्हणत असतानाच त्या यशायाला त्याच्या समोर स्वर्ग उघडला जातो. आणि स्वर्ग उघडताच त्याला स्वर्गीय साक्षात्कार होतो, स्वतः प्रभूचं दर्शन त्याला होतं. तो म्हणतो, मी पाहिलं तो पहा, प्रभू उच्च सिंहासनावर बसलेला आहे. पहा, जरा कल्पना करा, यशायाला एक साक्षात्कार होत आहे. स्वर्ग उघडून त्याच्यावर स्वतः परमेश्वर सिंहासनावर बसलेला त्याने पाहिला. आणि तो म्हणतो, त्याच्या भोवती अनेक सराफीम उभे आहेत, हे मी पाहिलं. आता सराफीम म्हणजे काय? सराफीम म्हणजे पंखधारी देवदूत. त्या परमेश्वराच्या भोवती पंखधारी देवदूत होते. ज्यावेळेस आपण ख्रिसमसचा त्या ठिकाणी टॅब्लो करतो, नाट्यछटा करतो, संडे स्कूलची मुलं देवदूत बोलून येतात. आणि आपल्याला ठाऊक आहे, मार्याबाईला गॅब्रिएल देवदूत दर्शन देतो, नाही का? आणि त्या देवदूताला किती पंख असतात? 2 पंखावाले देवदूत आपण पाहतो, नाही का? परंतु ज्यावेळेस यशाया परमेश्वराला पाहतो, ते जे सराफीम आहेत, पंखधारी देवदूत आहेत, त्यांना 6 पंख आहेत. प्रत्येक देवदूताला 6 पंख. 6 पंख कशासाठी? असे विलक्षण आणि विचित्र दिसणारे 6 पंखधारी देवदूत का? कारण ते परमेश्वराजवळ उभे आहेत. वरचे 2 पंख आहेत, त्यांनी ते आपले डोळे झाकतात. डोळे यासाठी झाकतात की परमेश्वर पवित्र आहे, त्याची पवित्रता त्यांना पाहवत नाही. कारण परमेश्वर म्हणतो, जो कोणी मला पाहिल तो मरणार. म्हणून ते आपले 2 पंखाने 2 डोळे झाकलेले आहेत. खालच्या 2 पंखाने 2 पाय झाकतात, कारण प्रत्यक्ष परमेश्वराच्या सान्निध्यात त्याच्या जवळ ते उभे आहेत. ज्यावेळेस परमेश्वराने होरेब डोंगरावर मोशेला झडत्या झुडपातून दर्शन दिलं, मोशे जवळ येताच परमेश्वर काय म्हटला? हे मोशे, आपल्या पायातले जोडे तू काढ, कारण ज्या ठिकाणी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. आणि म्हणून ते पवित्र परमेश्वराजवळ उभा आहेत, म्हणून 2 पंखांनी पाय झाकतात आणि मधल्या 2 पंखाने ते उडतात. असे 6 पंखधारी सराफीम परमेश्वराजवळ उभे आहेत, डोळे झाकून पाय झाकून उभे आहेत, कारण तो पवित्र आहे. आणि हे 6 पंखधारी देवदूत काय म्हणतात? अहो रात्र ते म्हणतात, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचं वैभव आहे. अहो रात्र
एकच गोष्टीचा गजर ते करतात. काय म्हणतात? पवित्र पवित्र पवित्र. ते देवदूत अहोरात्र, रात्रंदिवस, दिवसांचे महिने, महिन्यांचे वर्ष एकाच गोष्टीचा ते गजर करत आहेत. पवित्र पवित्र पवित्र. प्रियांनो, एक प्रात्यक्षिक म्हणून तुम्ही घरी जाऊन करून बघा. पवित्र 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 असं दिवसभर म्हणायचं. बघूयात आपल्याला किती वेळ लागला. 5 मिनटं म्हणू, 15 मिनटं म्हणू, तासभर म्हणू, 4 तास, 5 तास, नंतर कंटाळ येईल ना आपल्याला. तेच तेच काय म्हणायचं? पवित्र पवित्र पवित्र. ते देवदूत अहोरात्र, वर्षानुवर्ष एकच गोष्ट म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र. याचं कारण काय असेल? कारण प्रत्येक क्षणाला आमच्या देवाची पवित्रता नवीन होते, ती जुनी राहत नाही. आमचा देव इतका पवित्र आहे, इतका पावित्र्याने मांगल्याने भरलेला आहे. अहोरात्र ते नुसतं एकच गजर करतात, आमचा देव पवित्र आहे. अशा पवित्र देवाचे आम्ही सेवक आहोत. मग आमचं शरीर आम्ही पवित्र करणार आहोत का तसंच अशुद्ध ठेवणार आहोत? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते अहोरात्र म्हणतात पवित्र पवित्र. आणि मग यशायाकडे येऊयात. आत्तापर्यंत लोकांकडे पाहून तो काय म्हणत आहे? जे वाईट आहे त्यांना धिक्कार असो, स्वार्थी आहे त्यांचा धिक्कार असो, जे लबाड आहे त्यांचा धिक्कार असो, असं म्हणतानाच ज्यावेळेस त्यांनी पाहिलं परमेश्वराला, त्याचं ते भयंकर रूप, ते देदीप्यमान रूप, त्याची पवित्रता मांगल्य पाहिलं, त्यावेळेस यशाया काय म्हटला? कुणाला माहिती आहे का काय म्हटला तो? आत्तापर्यंत लोकांचा धिक्कार करणारा यशाया ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराला पाहिलं, तो म्हणतो मला धिक्कार असो, मला धिक्कार असो, वो इज मी, मला धिक्कार असो, मी आता नष्ट होणार, मी मरणार, कारण मी राजाधिराज परमेश्वर याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं, मला धिक्कार असो. हीच प्रतिक्रिया होती ज्यावेळेस एक अशुद्ध मनुष्य शुद्ध परमेश्वराच्या संपर्कात जातो. मग त्याचं दुसऱ्यांकडे लक्ष जात नाही, दुसऱ्यांना तो दोष देत नाही, त्याला सर्व आपले दोष, आपली अशुद्धता, आपले पाप, आपले गुप्त पातक हे त्याला कळतात. आणि तो म्हणतो, हे परमेश्वरा मला धिक्कार असो. आज त्या देवाचं आम्ही दर्शन घेणार आहोत का? त्या पवित्र देवाचं, त्याचं मांगल्य, त्याचं दैदिप्यमान रूप पाहून माझी अशुद्धता मी दूर करणार आहे का? आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे. प्रियांनो, पूर्वीच्या काळी 2 प्रकारचे देवाचे सेवक होते. एक म्हणजे याजक आणि दुसरे म्हणजे संदेष्टे. हे जे याजक आहेत ते लोकांची गाऱ्हाणे, त्यांच्या प्रार्थना ह्या परमेश्वरा पोहोचण्याचं काम याजक करत असत. आणि जे संदेष्टे आहेत, देवाचा संदेश किंवा देवाचा निरोप लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संदेष्टे करत असत. आणि म्हणून संदेष्टे हे देवाचे प्रतिनिधी, देवाच्या हातातील एक हस्तक म्हणून फार प्रभावीपणे ते लोकांशी बोलत असत. देवाचा न्याय त्यांच्यापर्यंत पोहोचवत असत. आणि मग कुठलाही संदेष्टा मला असं वाटतं असं कधीच सुरुवात करत नसत. मला असं वाटतं, माझ्या मते, माझ्या कल्पनेप्रमाणे असं कधीच तो बोलत नसत. ते सुरुवात कशी करत असत? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ह्या वाक्याने ते सुरुवात करत असत. कारण देवाचं प्रत्यक्ष वचन ते लोकांपर्यंत पोहोचवत असत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मंदिर ओसाड पडलेले असून तुम्ही आपापल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे का? खडसावून कान उघडणी करत असत, कारण देवाचा संदेश त्याला आणायचा असत. आणि अशा प्रकारे देवाचे जे संकेत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा संदेष्टा करत असत. आणि देवाचे संकेत 2 प्रकारचे होते, चांगल्या प्रकारचे संकेत आणि वाईट प्रकारचे संकेत. चांगल्या प्रकारचे संकेत म्हणजे जे धन्य आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तो संदेश आहे. तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. धन्य म्हणजे आशीर्वादित. आणि जे दुष्कर्मी आहेत त्यांना धिक्कार देण्याचे संदेश आहेत. तुमचा धिक्कार असो, देवाचा न्याय तुमच्यावर येणार आहे, देवाचा क्रोध तुमच्यावर येणार आहे, हे सांगण्याचे संकेत देखील तो संदेष्टा लोकांपर्यंत पोहोचवत. आणि आपल्याला ठाऊक आहे, येशूने 2 प्रकारचे संकेत लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. डोंगरावरील प्रवचन आपण सर्वांनी ऐकलं आहे. येशू काय म्हणतो? जे कोणी आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे धार्मिकतेचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणते. ही धन्यता, चांगले संकेत
तो संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचवत. त्याचप्रमाणे जे दुष्कर्मी आहेत त्यांना धिक्कार करणारे संदेश संकेत देखील पोहोचवत असत. येशूने ज्यावेळेस शास्त्री परुषी हे जे धार्मिकतेचा ढोंगीपण करणारे लोक आहेत त्यांना पाहून मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 23व्या अध्यायामध्ये 7 वेळा त्यांना धिक्कार त्यांचा केलेला आहे. येशू काय म्हटलं या शास्त्री लोकांना पाहून? अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, अहो ढोंग्यानं तुमचा धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचं राज्य बंद करता. तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि जे जाऊ पाहतात त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही. तुमचा धिक्कार असो, देव तुमचा न्याय करेल, हा त्याचा अर्थ होतो. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता पण तुमचे आतून तशीच घाणेने भरलेले आहे. तुमचा धिक्कार असो, आतून सर्व प्रकारचं असंयम आणि जुलूम यांनी ती भरलेली आहेत. अशा प्रकारचं धिक्कार करणारे वाक्य देखील तो संदेश त्या लोकांना सांगत असत. आणि म्हणून यावेळेस यशया ज्यावेळेस परमेश्वराकडे पाहतो तो काय म्हणतो? माझा धिक्कार असो, कारण मी अशुद्ध आहे, मी पापी आहे आणि मी त्या देवाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. मी दुसऱ्यांना धिक्कार करणारा मीच आता कबुली करतो की माझा धिक्कार असो. आपले त्या देवाच्या प्रकाशामध्ये आमचे सर्व अंधकारातील गुप्त गोष्टी, आमचे जे वाईट पाप, घृणास्पद असलेले पाप, हे सर्व लख्ख प्रकाशात येऊन आम्हाला आमच्या पापांची जाणीव होते. हा परिणाम होतो ज्यावेळेस एक अशुद्ध मनुष्य शुद्ध देवाला पाहतो. त्या देवाचं पावित्र्य आणि मांगल्य आणि ते दैदेयमान रूप पाहून आमच्या स्वतःच्या जीवनातील विद्रूपपणा, कुरूपता त्या ठिकाणी आम्हाला लगेच दिसायला लागते. आणि अशाच प्रकारे यशया स्वतःला म्हणतो मला धिक्कार असो. कारण एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो, आपल्यामध्ये किती जण सर्वांगीण शुद्ध आहेत? कोणी असं हातवर करून आत्मविश्वासाने म्हणू शकतं की मी सर्वांगीण शुद्ध आहे, माझ्यामधले कुठलीच अशुद्धता नाही, असं कोणी म्हणू शकेल का? आहे का कोणी इथं? इतक्या वर्षाचा जो माझा अनुभव आहे तोच इथे पाहायला मिळाला. आत्तापर्यंत अनेक लोकांना मी, अनेक ख्रिस्ती विश्वासणारे, अनेक देवाचे सेवक, अनेक जणांना मी विचारलं तुम्ही सर्वांगीण शुद्ध आहात का? सर्वजण म्हटले आम्ही सर्वांगीण शुद्ध नाही. त्यांनी कबुली दिली आम्ही अपूर्ण आहोत, सर्वांगीण शुद्ध नाही. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टू अर इज ह्युमन. टू अर इज ह्युमन म्हणजे मनुष्य हा चुकणारा प्राणी आहे. होय, आम्ही चुकणारे आहोत कारण आम्ही मनुष्य आहोत. मनुष्य चुकतो, तो चुका करतो, अपराध करतो, पाप करतो आणि म्हणूनच मनुष्याला चुकणारा प्राणी म्हटलेला आहे. होय, आम्ही कुणीच परिपूर्ण नाही, आम्ही सर्व अशुद्ध आहोत, ही कबूल आम्ही देतो. पण वाईट याचं वाटतं की दुर्दैवाने आम्ही अशुद्ध आहोत, आम्ही परिपूर्ण नाही, याचं गांभीर्य कुणालाच नाही. आम्हाला कुणालाच ते गांभीर्याने पाहत नाही. आम्ही शुद्धतेकडे जावं, देवासारखं आम्ही परिपूर्ण व्हावा, कारण ही त्याची आज्ञा आहे. याच्याविषयी नेटाने प्रयत्न करणारे, खस्ता खाणारे, परिश्रम करणारे फार फार थोडके आहेत. ही आज ख्रिस्ती समाजाची शोकांतिका आहे. आम्ही अपूर्ण आहोत, अशुद्ध आहोत कबूल करतो, पण अशुद्धतेतून शुद्ध जाण्यासाठी प्रयत्न करणारे फार थोडे आहेत. 1000 ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांपैकी एकही म्हणणार नाही की मी शुद्ध, पूर्ण शुद्ध आहे. सर्व म्हणतील की आम्ही अशुद्ध आहोत. पण 1000 विश्वासणाऱ्यांपैकी एकही जण नेटाने प्रयत्न करून मी अशुद्धतेतून शुद्धकडे कसं जावं प्रयत्न करणारा फार कमी लोक आम्हाला दिसतील. ही आमची शोकांतिका आहे. पण तुम्हाला सांगू द्यात, ही देवाची सूचना किंवा कल्पना नाही, देवाचं वचन आहे. येशूने मत्तय 5:48 मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे, जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. त्या देवाच्या पूर्णतेइतपत आम्हाला जायचं आहे. जसा तो परिपूर्ण पवित्र आहे तसं आम्हाला आमची सर्व अशुद्धता काढून परिपूर्ण आम्हाला पवित्र व्हायचं आहे. मराठीमध्ये एक म्हण सांगितली जाते आणि ती म्हणजे प्रत्येकाला एक चूक माफ असते. आपण असं अनेकदा म्हणतो एक चूक माफ आहे, परत ती चूक करू नकोस. मनुष्य चुकणारा प्राणी, पण एक चूक माफ. परत जर ती चूक केली तर मग तुम्ही मूर्ख ठरता, पण एक चूक केली तर काही हरकत नाही. असं समाजामध्ये आपला एक वाक्प्रचार आहे, सर्वजण त्याला मान्य करतात. पण ह्यावेळेस मला विचारू दे, पवित्र शास्त्राचा आधार घेऊन विचारू दे. संपूर्ण जग म्हणतात तुला एक चूक माफ आहे, पण मी म्हणतो ती एक चूक तरी का करावी? ती एक चूक पवित्र शास्त्रात कुठं लिहिलंय की देव म्हणतो तुला एक चूक माफ आहे? एक चूक सुद्धा आमची माफीची पात्रता नाही.
एक सुद्धा आम्ही चूक करू नये ही देवाची आमच्याबद्दलची इच्छा आहे. ती एक चूक तरी का करावी आम्ही? किंबहुना मला तुम्हाला सांगू द्यात, एका चुकीने किती भयंकर परिणाम झालेले आहेत याचे काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. त्या स्वर्गामध्ये लुसिफर नावाचा एक देवदूत होता. तो एक आद्य देवदूत म्हणजे मुख्य देवदूत, सर्वांग सुंदर, ज्ञानाने पूर्ण, परमेश्वराच्या पवित्र पर्वतावर मेजा आरोढत होता. त्याच्या हातामध्ये एक मोठा कारभार होता, सर्व काय होतं. पण ह्या लुसिफरने, देवदूताने एक चूक केली, फक्त एक चूक. त्या ठिकाणी असं म्हटलंय, त्याच्या सौंदर्यानं, त्याच्या सौंदर्याच्या आनंदानं त्याने बुद्धी भ्रष्ट झाली, त्याच्या वैभवानं त्याचं हृदय उन्मत्त झालं. आणि तो काय म्हटला? तो म्हटला, मी आता स्वर्गाच्या वर चढेन, मी आकाशात चढेन, मी मेघावर आरूढ होईल, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, मी परात परासमान होईल. एक अशुद्ध विचार मनामध्ये आला आणि काय झालं? त्या देवदूताचा सैतान झाला. त्याला आकाशातून खाली टाकण्यात आलं. आज देवाचा एक नंबरचा हाडवैरी कोण असेल तर तो सैतान. कशामुळे झाला? एक चूक. एक चूक तरी का करावी? एका चुकीमुळं, एका चुकीच्या विचारामुळं एक देवदूत सैतान होऊ शकतो. आज देवाच्या नजरेमध्ये तुम्ही देवदूतासारखे असाल, पण एक चुकीचा विचार तुम्हाला सैतान करू शकतो. तर लुसिफरकडे नीट पहा. तीच गोष्ट एदेन बागेमध्ये झाली. परमेश्वराने आदामान हवेला निर्माण केलं. परमेश्वराने त्यांना तर एकच आज्ञा दिली होती. तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आम्हाला किती आज्ञा दिल्यात? नियमशास्त्रात 613 आज्ञा आहेत जुन्या करारात. नवीन करारात त्यापेक्षा जास्त आहेत. एवढ्या आज्ञेचं पालन आम्हाला करायचं आहे. आदामा हवेला एकच आज्ञा दिली होती, बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. एक चूक त्यांनी केली, त्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे. देवाची आज्ञा मोडली आणि पाप त्यांच्यामध्ये आलं. ते पाप संपूर्ण मानवजातीमध्ये पसरलं आणि पापाचा भयंकर परिणाम मरण, जे आम्हा प्रत्येकाला आलेला आहे. गेल्या 6 वर्षामध्ये, 6000 वर्षामध्ये, संपूर्ण मानवी इतिहासामध्ये पापाचं वेतन मरण हा भयंकर परिणाम आम्हाला का भोगावा लागत आहे? एक चूक, आदामाने केलेली एक चूक. त्यानं मग आम्ही एकही चूक करू नये. आम्ही निर्दोष असं असावं, आमची अशुद्धता पूर्ण काढून टाकावी आणि आम्ही शुद्ध होऊन त्या परमेश्वराकडे पाहावं. ही त्याची आमच्याबद्दलची अपेक्षा काही चुकीची आहे का? एकदा कार रिपेअर करण्यासाठी एका मेकॅनिककडे गेलो आणि त्याचं जे वर्कशॉप आहे त्यामध्ये एक सुंदरशी पाटी लिहिली होती आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं, वी एम ॲट 0 डिफेक्ट. वी एम ॲट 0 डिफेक्ट. जे गिराईक आमच्याकडं कार घेऊन येतात त्यांच्या कारमध्ये एकही दोष नसावा ही आमची महत्त्वाकांक्षा आहे, असं त्या ठिकाणी लिहिलं होतं. आणि मी विचार केला, किती सुंदर विचार आहे. हे जगिक लोक पैसे मिळवण्यासाठी, लोकांनी आमची कार घ्यावी यासाठी एक महत्त्वाकांक्षा बाळगतात. ते परिश्रम करायला तयार आहेत, यत्न करायला तयार. कशासाठी? आम्ही दिलेल्या कारमध्ये एकही दोष नसावा, छोटा देखील दोष नसावा, यासाठी किती झटणारे, रात्रंदिवस ते झटतात. मग तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी आम्ही सर्वांगीण पवित्र असावं, अशुद्धता काढून आम्ही पूर्ण शुद्ध व्हावं, आमच्यामध्ये एकही दोष सापडू नये, यासाठी किती जण प्रयत्न करत आहोत. त्या पाठीकडे बघून मला लाज वाटली. आपण किती लाजिरवाणी गोष्ट करत आहोत. ते लोक जगी गोष्ट मिळवण्यासाठी एवढे कष्ट करतात. मग आम्ही, आमच्यामध्ये एकही दोष सापडू नये, आम्ही निर्दोष असावं, अशुद्धता काढून आम्ही शुद्ध असावं, यासाठी किती विश्वासणारे आज आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये झटत आहेत, हा तो मोठा प्रश्न आहे. आणि मग प्रियांनो, ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी सराफिम आहेत, देवदूत आहेत, त्यावेळेस ह्या यशाच्या मुखातून एक शब्द निघाला. यशा म्हटला, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात मी राहतो. ही जाणीव होते ज्यावेळेस एक अशुद्ध मनुष्य शुद्ध देवाचं दर्शन घेतो. तो लगेच म्हणतो, परमेश्वरा तू इतका पवित्र आहेस की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात मी राहतो. होय प्रियांनो, आम्ही अशुद्ध ओठांचे लोक आहोत. आणि आमचं सुंदरचं चित्र संत पौल रोमकराच्या पत्रामध्ये सांगत आहे.
तो म्हणतो मनुष्य पापी आहे. कशा प्रकारचं पाप तो करतो? तो म्हणतो त्यांनी आपल्या जिभांनी कपट केलं आहे, त्यांच्या ओठांमध्ये जोगी सर्पाचं विष आहे, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे. आम्ही जे पापी आहोत ना, जर स्वतः अंतकरणात डोकून पाहिलं तर काय दिसतं माहिती का? आमच्या ओठांमध्ये जोगी सर्पाचं विष आहे. का बरं असं म्हटलंय आमच्या ओठांना? जोगी सर्पाचं विष कसं असतं? जोगी सर्पाचं विष हे भयंकर प्राणघातक आहे. जर तो सर्पाचा दंश झाला तर मनुष्य काही मिनिटातच मरू शकतो. असं ते भयंकर प्राणघातक विष. तो म्हणतो तुमच्या ओठात जोगी सर्पाचं विष आहे. तुम्ही तुमच्या बोलण्याने इतर लोकांना भयंकर यातना आणि वेदना देता, इतरांची निंदा करता, नालस्ती करता, इतरांना दोष देता, तुम्ही इतरांविषयी अभद्र बोलता. तुमच्या ओठांमध्ये जोगी सर्पाचं विष आहे, कारण तुम्ही अशुद्ध ओठांचे लोक आहात. होय, हे अशुद्ध ओठ आमचे कधी शुद्ध होणार? इतरांचं दोष देणे, निंदा, नालस्ती करते आम्ही कधी थांबणार? आम्हाला पवित्र देवाला सामोरे जायचंय, त्याचं दर्शन आम्हाला घ्यायचंय. आमची अशुद्धता काढून टाकूयात. आणि हेच नेमकं येशूने सांगितलेलं आहे. तो म्हणतो जे काय तोंडावाटे आत जातं ते मनुष्याला विटाळत नाही. तोंडावाटे आत आम्ही काय करतो? आम्ही अन्न सेवन करतो. पण जे अंतकरणातून तोंडावाटे बाहेर येतं ते मनुष्याला विटाळतं. ते काय? तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो दुष्ट कल्पना, लबाडी, चोरी आणि शिवीगाळी ही मनुष्याला विटाळतात. जे मुखावाटे बाहेर येतं त्यातून आम्ही शुद्ध होणार आहोत का? दुष्ट कल्पना आहेत, चोरी आहे, लबाडी आहे, शिवीगाळी आहे, हे आम्ही शुद्ध झालं पाहिजे. अशुद्ध ओठातून आम्ही ते काढून घेतलं पाहिजे. आणि मग तो म्हणतो ज्यावेळेस मी म्हटलं की मी अशुद्ध ओठांचा आणि अशुद्ध लोकांमध्ये मी राहतो असं म्हटल्यावर यशाया म्हणतो मग मी पाहिलं एक सराफदूत, जिथे तर सराफीम थांबले होते, पंखधारी देवदूत थांबले होते, त्यातला एक सराफदूत उठला, वेदीवरचं इंगळ त्याने चिमटीमध्ये घेतलं आणि उडत तो माझ्याकडे आला. कल्पना करा, हा स्वर्ग आहे. या ठिकाणी परमेश्वर सिंहासनावर विराजमान झालेला आहे. सर्व देवदूत त्या ठिकाणी उभे आहेत आणि यशाया दूर त्या दारामध्ये, स्वर्गाच्या दारात उभा आहे. तो म्हणतो मी पाहिलं त्या वेदीजवळ अग्नी पेटलेला आहे. त्या अग्नीमध्ये एक इंगळ आहे. इंगळ म्हणजे काय? इंगळ म्हणजे अग्नीचा पेटलेला कोळसा. धगधग त्या अग्नीतून ज्यावेळेस एक ज्वालामुखी कोळसा बाहेर काढतात त्याला इंगळ म्हणतात. तप्त उष्ण असतो कारण तो पेटलेला असतो. आणि म्हणून या देवदूताला सुद्धा ते इंगळ चिमट्याने धरावं लागलं. आपल्या हातात तो धरू शकत नव्हता कारण तो धगधग त्या अग्नीतून काढलेला होता. तो चिमट्याने धरून उडत आला आणि माझ्याजवळ येऊन थांबला. तो म्हणतो आणि मग यशा पाहतय हा चिमटीत धरलेला इंगळ याचा देवदूत काय करणार आहे. ते देवदूताने त्या इंगळाचं काय केलं? चिमटेत धरलेला इंगळ त्या देवदूताने घेतला आणि सरळ यशायाच्या ओठांना तो लावला, कारण तो अशुद्ध ओठांचा होता. किती भयंकर गोष्ट त्या ठिकाणी झाली असेल तुम्ही कल्पना करा. तुम्ही कल्पना करा जर कुणी एखादं इंगळ आलं आणि तुमच्या ओठांना लावलं तर काय होईल? होय, त्या यशायाला भयंकर यातना आणि वेदना झाल्या, कारण त्या नाजूक ओठांना ते इंगळ जे धगधग अग्नीतून आलेलं तप्त इंगळ त्याच्या ओठांना लावलं होतं. तो ओठ भाजले. यशायाच्या ओठांना जणू काय मोठे फोड आले असतील, ते भाजले असतील, कारण अशुद्ध ओठांना ते लागलं गेलेलं आहे. प्रियांनो, ओठ मनुष्याच्या शरीरातील अतिशय संवेदनशील आणि नाजूक असा तो अवयव आहे. ओठ अतिशय संवेदनशील, तो खूप नाजूक आहे. तिथं काय जखम झाली तर भयंकर यातना होतात. आपल्या सर्वांस ठाऊक आहे, ज्यावेळेस एखादा प्रियकर आणि प्रियसी भेटतात आणि त्यांच्या संवेदना त्यांना प्रगट करायच्या असेल ते काय करतात? ओठांचं चुंबन घेतात, नाही का? कारण ओठांचं चुंबन हे संवेदनशील गोष्ट आहे, त्यामुळे ते उत्तेजित होतात. आणि अशाच संवेदनशील ओठांना ज्यावेळेस ते भयंकर तप्त इंगळ लावलं गेलं, किती भयंकर यातना ते यशाला झाले असतील. आणि मग आम्हाला विचार येतो, हे परमेश्वरा, तुझा संदेश यशाया याच्याविषयी तू इतका निष्ठुर का झालास? का तू असं त्याला वागवलं गेलंयस? तू त्याला शिस्त का अशी लावली? का शासन केलंस? प्रियांनो, यशाचं शासन हे नव्हतं, ते यशाची शुद्धता होती. होय, त्याचं ओठ शुद्ध करण्यासाठी त्याला या भयंकर यातनातून जावं लागणार होतं.
आणि म्हणून लक्षात ठेवा, कुठली अशुद्ध गोष्ट जर तुम्हाला शुद्ध करायची तर भयंकर यातना, वेदना, मरणप्राय यातना यातून गेल्याशिवाय ती गोष्ट शुद्ध होत नाही. आज आत्मपरीक्षण करूयात. माझे ओठ जर अशुद्ध असतील ते इंगळ त्या ओठांना लावणं गरजेचं आहे. त्यासाठी भयंकर यातना आणि वेदना सहन करणं अगत्याचं आहे. आत्तापर्यंत जे जे काय मी बोललेलं आहे, देवाच्या इच्छेविरुद्ध काढलेला प्रत्येक व्यर्थ शब्द, यातून जर सुटका पाहिजे असतील तर इंगळ तुमच्या ओठांना लावा. सहन करा, तर यातना सहन करा, त्याच्याशिवाय शुद्धता नाही. आज ते इंगळ तुमच्या अशुद्ध डोळ्यांना लावण्याची गरज आहे. आतापर्यंत जे अभद्र, अमंगळ, त्या ठिकाणी ज्या सर्व वाईट गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, त्या सर्व शुद्ध होण्यासाठी ते इंगळ डोळ्यांना लावलं पाहिजे. ते इंगळ, तप्त इंगळ कानाला लावण्याची गरज आहे. अनेक गोष्टी मी ऐकलेल्या आहेत जे देवाला मान्य नाहीत, चुकीच्या आहेत. अशा गोष्टी ऐकून मी काय कृती केल्या आहेत, ते इंगळ कानाला लावलं पाहिजे. हे अंतःकरण जे कपटी आहे, दुष्ट आहे, सर्व प्रकारचा राग, स्वार्थ आणि लोभाने भरलेलं असं अशुद्ध अंतःकरण शुद्ध करायचं असेल, इंगळ लावलं पाहिजे अंतःकरणाला. आज शुद्धतेची गरज आहे प्रियांनो. आणि मग हे सर्व झाल्यावर तो देवदूत यशायाला म्हणतो, ह्याचा स्पर्श तुला झाला आहे म्हणून तुझा दोष निघून गेला आहे, तुझ्या पापांचं प्रायश्चित्त झालं आहे. ज्यावेळेस ते भट्टीतून काढलेलं तप्त इंगळ ओठांना स्पर्श केलं, अशुद्ध ओठ शुद्ध झाले. यशाचा दोष निघून गेला, सर्व पापांचं प्रायश्चित्त झालं, यशया शुद्ध झाला. आणि ही प्रक्रिया झाल्यावर यशाला काय आनंद झाला असेल. आनंदाने, उत्साहाने त्याने कधी उडी मारली असेल की होय प्रभू, मी जो अशुद्ध ओठांचा होता, तुला पाण्याची माझी लायकी नव्हती, पात्रता नव्हती, ते तू मला शुद्ध केला आहेस. आज अशाच प्रकारचा आनंद आम्हाला व्हायला पाहिजे की ज्यावेळेस आम्ही अशुद्धीतून दूर येतो. आज आम्ही कशा प्रकारे शुद्ध होऊ शकतो प्रियानो? आम्हाला इंगळाची गरज नाही. आता कशाची गरज आहे? योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्याय 7व्या वचनात तो म्हणतो, येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. ही आज शुद्ध होण्याची प्रक्रिया आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं निष्कलंक निर्दोष रक्त जे त्याने कालवरीवर सांडलं गेलं, ते रक्त ओतल्या वाचून आमची पाप क्षमा झालेली आहे आणि त्या रक्ताद्वारे आमची पापांची क्षमा होते. आणि म्हणून आज जर ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली असेल, जर आम्हाला अशुद्धतेपासून आम्हाला शुद्ध व्हायचे असेल, जर त्या यशाचा आदर्श कित्त आम्ही जर समोर ठेवणार असेल, तर आज आम्ही स्वतःच्या अंतःकरणामध्ये पश्चातापाची प्रार्थना करूयात. परमेश्वराला म्हणूयात, होय परमेश्वरा, मीच तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केला आहे. आचाराने, विचाराने, उच्चाराने तुला नको असलेल्या गोष्टी माझ्या हातून घडल्या आहेत. मी पश्चातापी अंतःकरणाने सर्व पापांची कबुली देतो. या पापाबद्दल मनपूर्वक पश्चाताप करतो. या पापांचा भार मला असह्य होत आहे. ख्रिस्त येशूच्या रक्तामध्ये माझ्या सर्व पापांची तू क्षमा कर. मला तू सर्वांगीण शुद्ध कर आणि मला नवी उत्पत्ती म्हणून तुझ्या इच्छेने चालण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू मला कर. तर आमची खरोखर शुद्धता होणार आहे. मग त्या यशासारखं आम्हाला देखील शुद्ध झाल्याचा एक सर्वांगीण आनंद होणार आहे. आणि मग ही प्रार्थना केल्यावर ज्यावेळेस आम्ही शुद्ध होतो, त्यावेळेस यशया म्हणतो, मी शुद्ध झाल्यावर मला प्रभूची वाणी ऐकू आली. ती वाणी कोणती होती? प्रभूने म्हटले, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? देवाचं एक आव्हान त्याला मिळालेलं आहे. आणि आता यशया शुद्ध झाला. आता तो देवाचं पवित्र वचन लोकांना सांगण्यासाठी सिद्ध झालेला आहे, सज्ज झालेला आहे. आता तो शुद्ध झाल्यामुळं जे अंधकारातले लोक आहेत त्यांना देवाचं वचन सांगण्यास तो तयार झाला. आणि मग यशया काय म्हणतो? हा मी आहे, मला पाठव. प्रियानो, आज आम्ही जरी पवित्र मंदिरामध्ये असू, आमच्या अवतीभोवती या अंधकारमय जगामध्ये अनेक लोक शुद्धतेच्या प्रक्रियेसाठी आससून बसलेले आहेत. खरा मार्ग त्यांना माहिती नाही. सत्य आणि जीवन कोण आहे हे त्यांनी ओळखलेलं नाही. खरा मेंढपाळ कोण आहे हे त्यांना माहीत नाही. मार्गस्थ झालेले आहेत, वाड्या वेगळ्या वाणे चाललेले आहेत, नरकाच्या नाशेकडे ते चाललेले आहेत. त्या प्रत्येकाला देवाच्या सुवार्तेची गरज आहे. परमेश्वर आज आम्हाला म्हणतो, मी कोणाला पाठवू,
आमच्यासाठी कोण जाईन? 2000 वर्षापूर्वी पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा अग्नीच्या जीवाच्या रूपानं प्रत्येकावर आला. प्रत्येकजण सामर्थ्याने परिपूर्ण झाले. तीच अग्नीची जीवा. लक्षात घ्या प्रियांनो, शुद्धतेसाठी काय हवं आहे? अग्नीची जीवा आहे. पवित्र आत्मा कोणत्या रूपानं आला? जीवेच्या रूपानं आला. तो अग्नीचा डोळा म्हणून येऊ शकला असता, अग्नीचा कान म्हणून येऊ शकला असता, अग्नीचं नाक म्हणून येऊ शकला असता, पण तो कसा आला? अग्नीची जिभा. कारण आमची जीभ शुद्ध होणं महत्वाचं आहे. आमचं अशुद्ध ओठ शुद्ध झाले पाहिजेत, कारण आम्हाला त्या पवित्र देवाची सुवार्ता या अंधकारमय जगाला सांगायची आहे. लोक आमची वाट पाहत आहेत, शेते पिकून गेलेले आहेत, हंगाम जवळ आलेला आहे, पण आम्ही अशुद्ध ओठांनी ती सांगू शकत नाही. शुद्धतेची गरज आहे. चला तर मग शुद्ध होऊयात. देवाच्या त्या येशू ख्रिस्ताच्या अमूल्य रक्ताने आमची शुद्धता करून शुद्ध होऊन आम्ही त्या देवाला म्हणूयात, हा मी आहे, मला पाठव. आत्ममंडळाच काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. आमेन. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिते, आज आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण खरोखर परमेश्वरा, आज आमची अशुद्धता, आमची मलिनता, आमचा पापमल तू आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दाखवून दिला आहेस. आणि होय परमेश्वरा, तुझं पवित्र आहेस, तुझं दर्शन घडण्याची आज गरज आहे. तुझं पावित्र्य, तुझं मांगल्य, तुझं ते अद्भुत रूप, तुझं दैदिप्यमान तेज, हे जर आम्ही पाहिलं तर इतरांचे नाही, पण आमचा दोष आम्हाला समजतो, आमची अशुद्धता कळून येते. आणि म्हणून प्रभू, आम्हाला तू शुद्ध कर. ख्रिस्त येशूच्या रक्तामध्ये आमचा पापमल काढून टाक आणि अंधकारमय जगाला तुझी साक्षाने स्वार्थ करण्यासाठी आम्हाला तू सज्ज कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.